नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मटार पालक, ते पण वेगळ्या पद्धतीत कसं बनवायचं ते. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. मी ते एक कढई घेतली आहे, त्यात तेल घालून घेत आहे. तेल हे आपल्याला छानपैकी गरम होऊन द्यायचं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण त्यात राई घालणार आहोत. राई छानपैकी तडतडली की त्यात मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालत आहे. कांदा हा छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा छान भाजून झाला की आपण त्यात घालणार आहोत एक चिरून घेतलेला टोमॅटो. टोमॅटोही छानपैकी भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो छानपैकी भाजून झाल्यावर आपण त्यात घालणार आहोत आले लसूण पेस्ट. आले लसूण पेस्ट घालून झाल्यावर सर्व मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे. कांदा व टोमॅटो छानपैकी भाजून झालेला आहे. आता आपण इथे काही घरगुती मसाले घालणार आहोत. तर त्यात मी इथे लाल तिखट, हळद, भाजी मसाला असे घालून घेतलेले आहे. मसाले छानपैकी आपल्याला परतवून घ्यायचे आहे. मसाले करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणीही घालू शकतो. तुम्हाला दुसरे कोणते मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. आता इथे मी 1 चमचा भाजलेलं बेसन घेतलं आहे. लक्षात असू द्या की इथे आपल्याला बेसन भाजूनच घ्यायचं आहे. बेसन लागू नये म्हणून इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे. इथे घातलेलं बेसन व इतर मसाल्यांना छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता ह्यात आपण घालणार आहोत शेंगदाणा व आता इथे मी शेंगदाणा, धने, काळी मिरीपूड असं सगळं वाटून घेऊन यात ॲड केलेलं आहे. छानपैकी आपण परतून घ्यायचा आहे. परतून घेऊन झाल्यावर आपण उकळवून घेतलेला पालक यात घालणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर ह्यात प्युरी बनवून तीही ॲड करू शकता. मी ते बारीक कट करून घातलेला आहे पालक. त्यानंतर आपण त्यात तुम्हाला हवं तेवढं अंदाजे पाणी घालून त्याला छानपैकी उकळी आणून द्यायची आहे. उकळी आणून झाल्यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे. छान उकळी आल्यावर आपण कोथिंबीर व मटार घालून घेणार आहोत. मटार घालून झाल्यावर भाजी शिजवून घ्यायची आहे. शिजवून झाल्यावर ही भाजी आपली तयार होते. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला